नमो बुद्धाय. जय भीम. गेल्या मागील 2 एपिसोडचा अनुभव बघता बऱ्याच वाचकांनी, अभ्यासकांनी, उपासक आणि उपासिकांनी हे विश्लेषण पाहिलं, ऐकलं. अनेक लोकांनी त्याच्यावर कमेंट्स केल्या, अभिप्राय दिलेत. त्यामुळे आमचा उत्साह अतिशय चांगल्या पद्धतीने वाढला. प्रबुद्ध टीव्हीने, यूट्यूब चॅनलनं जो हा उपक्रम केला, या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक उपासकापर्यंत पोचणे हा आहे. आणि लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत. असाच प्रतिसाद आपण जर देत राहिला, अभिप्राय देत राहिले, तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो उद्देश होता, हा ग्रंथ प्रकाशित करण्याचा, लिहिण्याचा, आपल्यासमोर ठेवण्याचा, तो उद्देश आपण सफल झाला असं आपण म्हणूया. आणि तो सफल करण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांनी हा पाहिला पाहिजे, संपूर्ण ऐकला पाहिजे, त्याच्यावर आपलं मत नोंदवलं पाहिजे. बघा, आपण मागच्या वेळेस पाहिलं की आषाढ या पौर्णिमेला एक शेतीचा फार मोठा उत्सव साजरा होत होता. आणि या उत्सवाला चांगल्या पद्धतीनं महामायानं प्रतिसाद देऊन, चांगले व्रतवैकल्य करून, उपोषित व्रत ठेवून, म्हणजे बघा, बौद्ध धम्म हा याचा मार्ग लोकांपुढे ठेवण्याच्या अगोदर, म्हणजे बुद्धत्व प्राप्तीच्याही अगोदर अतिशय चांगल्या पद्धतीचं उपोषित व्रत होतं. हे महामायेच्या या वर्णनावरून आपल्याला लक्षात येते. हे लिहिलं कुणी? ही अश्वघोषाने लिहिलं. आचार्य अश्वघोष कसे लिहितात त्याचं प्रत्यंतर आता आपल्याला येणार आहे. त्या शेवटच्या दिवशी महामायानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपोषित करून, मंगल सगळं करून, आणि ती झोपी गेली एकांतात, महामाया आणि शुद्धोधन. आणि मग त्यांचा एकांतवास पूर्ण झाल्यानंतर तिला झोप लागली. आणि त्या झोपेत तिला जे स्वप्न पडलं, या स्वप्नापर्यंत आपण काल आलो. त्या स्वप्नात काय दिसलं, या ठिकाणी आचार्य अश्वघोषाची आता लेखणी तुम्हाला समजून येणार. बघा, काय झालं. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपल्याला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले आणि हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते तेथे बाजूला उभे राहिले. 4 दिक्पाल, चतुर्दिक्पाल, चतुर म्हणजे 4, दिक्पाल म्हणजे दिशांची असणारी संरक्षण करणारे दिक्पाल. म्हणजे जसे आपण भालदार, चोपदार ठेवतो, द्वारपाल ठेवतो. द्वारपाल म्हणजे काय? दरवाजावर रक्षण करणारे 2 पहारेकरी. दिक्पाल म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्याच्या 4 मुख्य दिशा आहेत. या 4 मुख्य दिशांवर एक मानसिकरित्या, काल्पनिकरित्या कोणीतरी रक्षक ठेवून दिलेले आहेत. ही कल्पना त्या काळात होती. 4 दिक्पाल ते 4ही दिशांचं रक्षण करतात. रक्षण करते. यक्ष हा पालीमधला शब्द आहे. यक्ष म्हणजे त्या दिक्पालांचे छोटे छोटे असणारे अधिकारी आहेत, पहारेकरी आहेत, हे नेमून दिलेले लोक आहेत. ही संकल्पना होती त्या काळात. 4 दिक्पाल. आणि हे 4 दिक्पाल प्रत्येक गावाच्या वेशीवरही असत. ज्याला यक्ष म्हणतात, ज्याला यक्ष म्हणतात. आणि त्यांचं काम करणारे जे खरे लोक जे होते, रक्षक, ज्या रक्षकांना यक्ष म्हणतात, आणि त्याचा संस्कृतमध्ये झालेला त्याचे झाले यक्ष. असे अनेक यक्ष आहेत. हे 4 दिक्पाल म्हणजे यक्षच. आणि हे 4 दिक्पाल आले आणि त्यांनी महामायेला तिच्या पलंगासह उचललं आणि अधांतरी आकाशमार्गे ते घेऊन गेले. कुठं? डायरेक्ट हिमालयात.
माथ्यावर, हिमालयाच्या माथ्यावर नेलं आणि त्या ठिकाणी तिला ठेवलं आणि शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभं राहिले. त्यांचं काम संपलं. आता पुढचं काम काय सुरू झालं बघा. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या आणि त्यांच्या ज्या स्त्रिया होत्या म्हणजे पत्नी होत्या त्या दिक्पालांच्या, त्या तिच्याजवळ आल्या आणि काय, आणि तिला मानसरोवराकडे नेले. मानस सरोवर त्या ठिकाणी आहे, त्या मानस सरोवरात नेलं. त्यांनी तिला तेथे अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की ती कोणातरी दिव्य शक्तीचे स्वागत करण्यास तयार झाली असे वाटले. कोणाचं तरी दिव्य शक्तीचं स्वागत तिच्याकडून व्हायचं होतं म्हणून तिला आंघोळ वगैरे घातली आणि मग आंघोळ घातल्यानंतर तिला सजवलं पाना फुलांनी दागिन्यांनी आणि तिला सजवून तयार केलं. मग एका मंचकावर बसवलं. इतक्यात जसं वाटत होतं की बा कोणातरी दिव्य शक्तीचं येणारा दिव्य शक्ती जी आहे या दिव्य शक्तीचं स्वागत तिच्याकडून करून घ्यायचं होतं. इतक्यात काय झालं, सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला आणि तिच्या पुढे मग प्रकट झाला. कोणापुढे? महामायेच्या पुढे. आणि तो काय म्हणतो बघा, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील काय? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने आणि त्या क्षणी महामायेला जाग आली. हे सूचक स्वप्न आहे आणि हे सूचक स्वप्न महामायेला पडलं आणि या महामायेच्या स्वप्नांचा संदर्भ आपण जो दिला हा दिला अश्वघोषांनी. स्वप्नात तिला असं दिसलं, ज्या ह्या सगळ्या आत्तापर्यंत आपण पाहिलं की तिचा पलंग उचलला दिक्पालाने, चतुर्दिक्पालाने तिला हिमालयात नेलं, शाल वृक्षाखाली ठेवलं, त्यांच्या पत्न्या आल्या आणि त्या बायांनी चतुर्दिक्पालांच्या महिलांनी तिला मानस सरोवरात नेलं, तिची आंघोळ घातली, तिला सजवलं, तिची केशभूषा केली, वेशभूषा केली, दागिने घातले, फुलांनी सजवलं आणि तिला तयार केलं कोणत्या तरी दिव्य शक्तीचं स्वागत करण्यासाठी. आणि तेवढ्यात आकाशमार्गे सुमेध बोधिसत्व त्या ठिकाणी प्रगट झाले. सुमेध बोधिसत्व प्रगट झाले आणि ते म्हणतात मला शेवटचा जन्म आता पृथ्वीवर घ्यायचा आहे, माझी माता होशील काय? ती म्हणाले होय. आनंदाने कबूल केलं तिनं. आता हे स्वप्नात दिसलेलं आहे. आपण हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की स्वप्नामध्ये काही सूचक स्वप्न आपल्याला पडतात आणि या सूचक स्वप्नांचा संदर्भ आपल्याला वास्तव जीवनाशी त्या एखाद्या घडणाऱ्या घटनेच्या संदर्भात तो असतो. अशा प्रकारचं हे स्वप्न पडलं, महामायेचं स्वप्न. या पद्धतीचं स्वप्न हे अश्वघोषाने लिहिलं आणि या अश्वघोषाने असं लिहिल्यामुळेच शिल्पकला नंतरच्या काळात निर्माण झाली. म्हणजे त्याच ज्या काळामध्ये त्यांनी लिहिलं, इसवी सनाच्या पहिल्या शतकात अश्वघोषाने असं लिहिलं, त्या काळातच मग शिल्पकला बहरत गेली या असणाऱ्या साहित्याच्या आधारे. तुम्ही अनेक अभ्यासक पर्यटन करताना तुम्ही कैक वेळा लेण्यांवर गेले असाल, स्तूपांवर गेले असाल. सांचीच्या स्तूपावर महामायेचं स्वप्नशिल्प त्यांनी कोरलेलं आहे. महामाया हिला उचललं आणि मानसरोवरात नेलं. त्या ठिकाणी त्यांच्या महिला आल्या, स्त्रिया आल्या आणि त्या तिला आंघोळ घालतात. आणि हे आंघोळ घालण्याचं जे आहे तर या ठिकाणी ते महामायेचं स्वप्न आहे. 2 हत्ती तिला आंघोळ घालतात आणि तिला त्या ह्याच्यात बसवलेलं आहे, कमळाच्या फुलावर, पाकळ्यांवर. कल्पना कितीतरी छान केली आहे अश्वघोषाने आणि अशा अश्वघोषाच्या कल्पनेवर ते स्वप्नशिल्प आहे. महामाया कमळात बसली, कुठं उभी आहे
आणि तिच्या अंगावर 2 हत्ती आपल्या कुंभानी असं पाणी टाकतायत, जल शिंपडतायत. अशा स्वरूपाचं स्वप्नशिल्प प्रत्येक लेणीवर आहे. लेणींच्या प्रवेशद्वारावर आहे. बाहेर आत बुद्ध बसलेले आहेत, प्रलंबपाद अवस्थेत वज्रासनावर बसलेले आहेत. इकडून एक बोधिसत्व आहे, इकडून एक बोधिसत्व आहे, म्हणजे पद्मपाणी वज्रपाणी, अनेक यक्ष आहेत वर. हे अशी शिल्प आहेत. हे लिहिणारे जे आहेत हे अश्वघोष आहेत, आचार्य अश्वघोष. आचार्य अश्वघोषांच्या या साहित्यिक अलौकिक भाषेवरच प्रभावित होऊन लोकांनी, कलाकारांनी, नंतरच्या कलाकारांनी शिल्पकला निर्माण केली बघा. आणि नंतर त्यानं जे म्हटलं की मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा, माझी माता होशील का? महामायेने लगेच होकार दिला, हो मी अतिशय आनंदाने तयार आहे. आणि मग त्यावेळेस सुमेध बोधिसत्व बाल हत्तीच्या रूपानं आकाशमार्गे आले आणि तिच्या उजव्या कुशीत शिरले. म्हणजे गर्भसंभव झाला, गर्भधारणा झाली. या असल्या अलौकिक भाषेत लिहिण्याचा चा प्रभाव नंतरच्या शिल्पकलेवर पडला बघा. शिल्पकला ही तत्कालीन असणाऱ्या साहित्यावर आधारलेली आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, मी अनेक लेण्यांवर कार्यशाळा घेतो. एखादं वस्तुसंग्रहालय असेल ते वस्तुसंग्रहालयाचं अभ्यास करण्यासाठी अनेक विद्यार्थी मी त्या ठिकाणी घेऊन जातो. आणि ही सगळी शिल्पकला जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की बुद्धाचा म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्माच्या अगोदरपासून जी शिल्पकला सुरू झाली, म्हणजे चरित्र जसं सुरू झालं तर शेवटच्या महापरिनिर्वाणापर्यंतचे अनंत शिल्प आहेत. प्रत्येक घटनेवर शिल्प आहे, प्रत्येक घटनेवर शिल्प आहे. फक्त तुम्हाला ते शोधावं लागेल. म्हणूनच मी पुढचा जो माझा जो एक नव्यानं एक सम्यक संकल्प तुम्हाला मी आजही सांगतो, या माध्यमातून सांगतो की शिल्पकलेतून बुद्धचरित्र हे माझं आगामी असणारं जे पुस्तक मला जे निर्माण करायचं आहे. प्रचंड साहित्य आहे, पण या प्रचंड साहित्यातून मोजकं साहित्य, मोजके शिल्प घेऊन जन्मापासून तर महापरिनिर्वाणापर्यंत हा संपूर्ण आलेख बुद्धचरित्राचा शिल्पकलेत कसा मांडला. शिल्पकलेत मांडल्यानंतर ते आता शब्दबद्ध त्या काळात त्यांनी केलं, अश्वघोषांनी केलं. आणि तेच काम आता छोटंसं का होईना, पहिला परिचय, पहिला प्रयत्न म्हणून मी त्या शिल्पकलेवर आधारलेलं, त्या बुद्धचरित्रावर आधारलेलं शिल्पकलेतून बुद्धचरित्र हा आपला एक नवीन ग्रंथ तयार करावा, एक नवीन पुस्तक तयार करावं, जेणेकरून सामान्य लोकांना सुद्धा कळलं पाहिजे की शिल्पकला आणि साहित्य याचा एकमेकाशी अनन्य संबंध आहे. परस्परांचा अतिशय अतूट संबंध आहे. ते एकमेकापासून दूर करता येऊ शकत नाही. साहित्य म्हणजे कल्पना, आणि या कल्पनेवर आधारलेली शिल्पकला. याला इतिहास समजू नये. मी वारंवार सांगत असतो, याला इतिहास समजू नका. इतिहास समजलं की मग काय निर्माण होते, मग त्याच्यातून एक वेगळा भक्ती संप्रदाय निर्माण होतो. या भक्ती संप्रदायाचं सुद्धा एक स्पष्टीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. ज्या भक्तीतून समाजामध्ये, लक्षात ठेवा, ज्या भक्तीतून समाजामध्ये सदाचार फैलवतो, सदाचाराचा प्रसार आणि प्रसार होतो, त्यातून लोक सच्छील होतात, सदाचारणी होतात, असा असणारा जो पहिला प्रयोग केला देशात, तर तो महायानपंथीय लोकांनीच केला. म्हणून अनेक लोक महायान पंथावर घसरतात किंवा यांनी कोणाचं तरी कॉपी केली. मग ज्यांची कोणाची कॉपी केली त्यांचे ऐतिहासिक पुरावे आपल्याजवळ मिळाले आहेत काय? मिळाले असतील तर आपण त्यांना, तुम्ही त्यांची कॉपी केली, इतरांची कॉपी केली असा आरोप आपण करू शकतो. परंतु माझ्या माहितीप्रमाणे लेणी आणि स्तूपावरची शिल्पकला याच्या अगोदरची शिल्पकला मला तरी सापडली नाही. तुम्हाला सापडली असेल तर बघावं. बघा या ठिकाणी काय झालं. दुसऱ्या दिवशी महामायेने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्याने
शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असणाऱ्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. स्वप्नांचा अर्थ सांगणारे जे काही त्या काळातले लोक होते, त्या 8 ब्राह्मणांना त्यांनी बोलावून घेतलं. आता भविष्य सांगण्याचं हे जे व्यवसाय आहे, हा व्यवसाय त्या काळात खूप लोक करत होते. आणि कोणते कोणते भविष्य कशा पद्धतीनं भविष्य सांगत होते? हात पाहून सांगत होते, डोकं पाहून सांगत होते, पायाचे तळवे पाहून पाहत होते, सांगत होते. तीळ कुठं आहे शरीरावर त्याच्यावर पाहून सांगत होते. असे खूप शेकडो पद्धतीनं भविष्य सांगण्याचा लोकांचा उद्योग त्या काळात होता. ब्रह्मजाल सुत्त नावाचं सुत्त आहे आणि त्या दिग्गनिकायामध्ये, आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता, उंदरांनी रात्रीत एखादं कापड जर कुरतडलं तर ते कुरतडलेलं कापड समोर ठेवायचं आणि त्या कुरतडलेल्या कापडावरून सुद्धा लोक भविष्य सांगायचे त्या घरातल्या लोकांचे. म्हणजे बघा, हा व्यवसाय त्या काळात किती भरभराटीला आला असेल. चला, तर तिथं त्यांची नावं आपल्या साहित्यामध्ये आहेत. कोणते कोणते ब्राह्मण होते? राम, धन, लखन, मंती, यण्ण, सुयाम, भोग, सुदत्त अशी होती त्यांची नावं. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथोयोग्य तयारी केली आणि मग त्या सगळ्यांना बोलावलं, त्यांची यथोचित तयारी करून ठेवली, त्यांचं स्वागत केलं, त्यांना पाणी हातपाय धुवून त्यांना पाहुण्यासारखं बोलवलं, हातपाय धुवायला लावले आणि घरी आणून त्यांना जेवण केलं, दिलं आणि मग त्यांना चांगल्या खुर्च्या टाकून, चांगल्या खुर्च्या टाकून त्या ठिकाणी त्यांना बसवलेलं आहे. असं शिल्प पण आहे. ते 8ही जण बसलेले आहेत. शुद्धोधन बसलेला आहे, राजा महामाया बसलेली आहे आणि ते आपल्या जवळच्या चोपड्या, त्यावेळच्या असणाऱ्या त्यांच्या ज्या पोथ्या आहेत किंवा त्यांच्याजवळचे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ हातात घेऊन ते बघत आहेत. त्याचे म्हणजे इकडे काय लिहिलेलं आहे याचा अर्थ काय? हे शिल्प आहेत इसवी सनाचं 1लं शतक, 1लं, 2रं, 3रं. या 1ल्या 2ऱ्या शतकात ग्रंथरचना होती आणि ते ग्रंथ पाहून लोक सांगत होते. अशा पद्धतीचं जर शिल्प त्या काळातलं असेल तर त्या काळात ह्या गोष्टी होत्या. आता ते ग्रंथ कुठं आहेत? जे ते पाहून सांगत होते ते आता पण सापडलेत का आपल्याला? नाही, शिल्पकलेत आहेत. आपल्या शिल्पकलेत ते आहेत. शुद्धोधन राजाने सिद्धार्थ गौतमाला राजवाड्यात शिकवण्याची व्यवस्था केली होती आणि ते काय काय शिकतायत, कसं कसं लिहितायत, कोण्या पाटीवर काय लिहितायत, याचे पण शिल्प आहेत. म्हणजे ते शिकून राहिले, अभ्यास करतायत, काहीतरी लिहितायत पाटीवर आणि त्या पाट्या घेऊन असे ठेवतायत. अशा स्वरूपाचं जर काही शिल्प असतील तर त्या काळात त्या पद्धतीचं लेखन चालू होतं हे आपल्याला कळते. पण आज त्याचे पुरावे शिल्पकलेत आहेत. प्रत्यक्षात असे ग्रंथ, प्रत्यक्षात अशा पाट्या आपल्याला आजपर्यंत काही मिळाल्या नाहीत. सुमेरियन असिरियन लोकांच्या लिहिलेल्या पाट्या तिकडे सापडल्यात. युफ्रेटिस आणि तैग्रिस नदीच्या दोन्ही तीरावर असणारे शेकडो शहरं सापडले, तिथं त्या पाट्या सापडल्या क्युनिफॉर्म लिपीतल्या. परंतु आपल्या देशातल्या तत्कालीन लिपीतल्या पाट्या आपल्याला अजून मिळाल्या नाहीत. त्याने सेवकाकडून म्हणजे शुद्धोधनाने सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून ब्राह्मणांना उच्चासने मांडलेली आहेत. उच्चासने मांडलेली आहेत, खुर्च्या. त्या खुर्च्याचे पण शिल्प आहेत. तुम्ही राजा कोण्या सिंहासनावर बसतो, त्याचं सिंहासन कसं आहे हे आपल्याला सांचीच्या स्तूपावर दिसते. राजा बसलेला आहे, पाण्याची झारी ठेवलेली आहे, मंचक आहे, त्यावेळच्या समया आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, त्या वस्तू त्या काळात होत्या. त्याने ब्राह्मणाचे पात्र सोन्या चांदीने भरून धृत मदयुक्त साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले. धृत म्हणजे तूप, मधु म्हणजे मध, आणि साखर पण असे घालून जो भात तयार करतात, तो भात घालून मस्त पक्वान्न तयार करून ते त्यांना दिलं.
भात शेतीच त्या ठिकाणी होती, म्हणून लक्षात ठेवा तिथं गव्हाची पोळी नाही आहे, कारण तो प्रदेश आहे भात शेतीचा आहे. भात शेती ही भारताची मुख्य, कारण आपल्या देशाला जम्बूद्वीप म्हणतात, म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर असणारा संपूर्ण, म्हणजे आपण जो भाग बघितला आपण, म्हणजे इकडून गुजरातपासून तर आसामपर्यंतचा जो भाग आहे हा समुद्राने वेढलेला आहे. जम्बूद्वीप म्हणजे तिन्ही बाजूनं त्याच्या पाणी आहे, असं जम्बूद्वीप. त्या संपूर्ण भागात भात शेती, त्याच्या काठाकाठानं आणि मध्ये ज्या ठिकाणी जास्त नद्यांचं ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा भात शेती. कोकणात काय आहे बघतोय आपण, केरळमध्ये काय आहे बघतो आपण, तामिळनाडूमध्ये काय आहे, इकडच्या ओरिसामध्ये काय आहे, उत्तर प्रदेशाच्या भागात काय आहे. ज्या ज्या ठिकाणी मोठ्या नद्या आहेत या संपूर्ण नद्याच्या खोऱ्यामध्ये तांदळाची शेती ही भरपूर होती. महाराष्ट्रात सुद्धा ज्या ठिकाणी प्राचीन शहरं सापडली, या प्राचीन शहराचं तत्कालीन असणारं जे भौगोलिक वातावरण आहे, हे भौगोलिक वातावरण जेव्हा बघितलं, उत्खनन जेव्हा केलं, तेव्हा त्या ठिकाणी शेकडो ठिकाणच्या उत्खननामध्ये भाताचं पीक होतं याचे पुरावे मिळाले. आता आपल्या शेगावजवळ भोन नावाचं गाव आहे आमच्या विदर्भात, या ठिकाणी सुद्धा उच्च दर्जाच्या भाताचे, म्हणजे काळ्या साळीचा भात होता, इतकं तिथं पुरावे मिळाले. आणि आज तिथलं वातावरण भात शेतीसाठी उपयुक्त नाही, म्हणजे पृथ्वीचं वातावरण तत्कालीन जे होतं तेच आजही कायम आहे अशातला भाग नाही. तिथं धरणाचं व्यवस्था आहे भोनला, तिथं धरण होतं जे सिंधू संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी सापडते, हडप्पामध्ये मोहनजोदाडोमध्ये जे सापडते तशाच प्रकारच्या पुष्करण्या आणि तशाच प्रकारच्या धान्याच्या या ठिकाणी पुरावे आपल्याला मिळाले. भोन हे साधंसुधं नाही आहे, हे सिंधू कल्चरपासूनचं असणारं प्राचीन शहर आहे. आता सध्या ते खेळ आहे त्या ठिकाणी. आता आपल्यासारखे नेहमीसारखे आता विदर्भात जसे पीक आहेत तसे पीक आहेत, पण पूर्वी तिथं भात पिकत होता, काळ्या साळीचा भात पिकत होता. हे पुरातत्व खातं सांगू शकते, कारण तिथं काळ्या साळीचा भात आपल्याला मिळाला, म्हणजे तांदूळ बघा. मग त्यांनी त्या पद्धतीनं भात तयार केला, मस्त दूध टाकून, तूप टाकून, मध घालून, साखर घालून असा उत्तम असं पक्वान्न तयार केलं. पक्वान्न आणि कोरान्न दोन प्रकारचे अन्न आहेत. पक्वान्न म्हणजे पकवलेलं, म्हणजे शिजवलेलं अन्न, पक्वान्न, आणि कोरान्न म्हणजे कोरडं अन्न. तर एक पक्वान्न तयार केलं, त्यांना दान दिलं, त्यांची पात्र सोन्या चांदीच्या यांनी भरून टाकली, म्हणजे त्यांना दानसुद्धा दिलं, संतुष्ट केलं, खाणं पिणं स्वागत ह्या सगळ्या गोष्टी, आणि दानानं सुद्धा त्यांना सांगितलं, संतुष्ट केलं आणि सांगितलं की या स्वप्नाचा अर्थ सांगावा. हां चला राजा होता म्हणून जा रे, बोलवा रे त्याला, आणि आणलं बोलावून, सांग रे बाबा असं. अशा उद्धट पद्धतीनं राजानं केलं नाही, कारण विद्वानांचा मान सन्मान ही साधी गोष्ट नाही. विद्वानाचा मान सन्मान पूर्वीपासून आपल्या देशामध्ये आदरानं केला जात असे, आणि त्यांना बोलवलं, त्यांचं स्वागत केलं, त्यांना खाऊ पिऊ घातलं, उत्तम उत्तम अन्न त्यांच्या पुढे प्रस्तुत केलं, आणि ते संतुष्ट झाल्यावर त्यांना दानसुद्धा दिलं, आणि त्यानंतर आपलं काम सांगितलं. ब्राह्मण संतुष्ट झाल्याने शुद्धोधनाने महामायेला पडलेलं स्वप्न त्यांना सांगितले आणि म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ सांगा. राजा चिंता करू नकोस, ब्राह्मण म्हणाले, तुला असा पुत्र होईल की, म्हणजे अभ्यास करून पाहून मग नंतर ग्रंथ वगैरे पाहून त्यांनी सांगितलं की असा पुत्र होईल की जो संसारात राहिला तर सार्वभौम सम्राट होईल. सार्वभौम सम्राट होईल. सार्वभौम म्हणजे संपूर्ण या प्रदेशाचा राजा होईल. नुसत्या याच नाही तर संपूर्ण आपल्या जम्बूद्वीपाचा तो राजा होईल. पण संसार त्याग करून तो जर संन्यासी झाला तर विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा तो बुद्ध होईल. आणि तो जर संसार त्याग करून जर संन्यासी झाला तर तो मात्र बुद्ध होईल. ह्या दोन्ही कल्पना त्यांनी राजाला सांगितल्या. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. बघा या ठिकाणी पात्रातील तेलाप्रमाणे, तेल जर काठोकाठ भरलेलं असते पात्रामध्ये एखाद्या, आणि ते उचलून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असते, त्यावेळेस
नेणारी जी व्यक्ती असते त्या पात्राला जरासुद्धा धक्का लागू देत नाही, कारण धक्का जर लागला तर ते तेल त्या पात्राच्या बाहेर पडणार. म्हणून ते फार काळजीपूर्वक काम करावं लागते. आणि मग असं काळजीपूर्वक काम करणारी महिला जर तुम्ही बघितली त्याच पद्धतीने, म्हणजे ही उपमा दिलेली आहे, ही उपमा आहे आचार्य अश्वघोषाची उपमा आहे. तेलाच्या पात्राप्रमाणे तिनं 10 महिने शुद्ध आपल्या याला सिद्धार्थाचा गर्भाला सांभाळ केला. त्या 10 महिन्याचं काळ आपण पण तो 9 महिने 9 दिवस, पण या ठिकाणी दिलेलं 10 महिने. ही जी स्पेशल असणारी बाब आहे बुद्धत्वाच्या याच्यासाठी, ही आचार्य अश्वघोषाने लिहिली. बुद्ध इतरांपेक्षा वेगळे आहेत, अलौकिक पद्धतीची आहेत, अशी मांडणी अश्वघोषांची आहे. आता याला इतिहास समजायचा काय? शरीरशास्त्र, मानसशास्त्र यांचा अभ्यास आज आपण करतो, तर आपण आपल्यालाच प्रश्न विचारायचा आणि आपले प्रश्नाचे उत्तर आपणच द्यायचं असते. कारण कोणाच्याही उत्तर द्यायचा प्रयत्न केला, मी नेहमी सांगत असतो, तुम्ही अभ्यासक बना. अभ्यासक बनल्यानंतर कोणाला सांगा? स्वतःला सांगा, इतरांना नका सांगू. इतरांना सांगितलं की त्याची धार्मिक भावना त्याला आघात होतो. अरे हे असं कसं? कारण याचं कारण आघात का होतो? कारण वैचारिक जी पात्रता आहे तुमची ती दिवसेंदिवस उंच झाली पाहिजे. जसं लहानपणी आपल्याला जग किती मोठं दिसते, मग हळूहळू आपण मोठे होतो, आपल्याला आपले बाबा खूप मोठे वाटतात लहानपणी. मग हळूहळू आपण जेव्हा मोठे होतो तसतसे बाबाचं स्वरूप, आपल्या वडिलांचं स्वरूप हळूहळू हळूहळू मग आपण त्यांच्यापेक्षा मोठे होतो. मग आपल्याला बाबा त्यावेळी जशी प्रिय असतील ते प्रिय तर कायमच राहतात, शेवटपर्यंत कायमच राहतात. त्यांचा आदर आपल्या मनात तेवढाच असतो जेवढा लहानपणी असतो. परंतु बाबा जसे आपल्याला लहानपणी वाटतात, मग हळूहळू त्यांचं माणूस पण आपल्या लक्षात येते आणि मग त्यांच्यातले दोष असतील तर तेही आपल्याला दिसायला लागतात. तर अशा पद्धतीनं जशी जशी ज्ञानाची पातळी वाढेल, जशी जशी तुमची उंची वाढेल ज्ञानाची पातळी, तसतसं तुम्हाला विशाल आकाश दिसेल. चिमणीला केवढं आकाश दिसते? कावळ्याला त्याच्यापेक्षा मोठा आकाश दिसते, आणि घारीला त्याच्यापेक्षा उंच, आणि गरुडाला त्याच्यापेक्षा उंच. अशी असणारी मानसिक बौद्धिक असणारी पात्रता तुमची जसजशी वाढेल तसतसं बुद्ध तत्वज्ञान तुम्हाला कळेल. बुद्ध तत्वज्ञान 2 पातळीवर मांडता येतो. एक अधिभौतिक पातळीवर मांडता येते, काल्पनिक अधिभौतिक मानसिक पातळीवर मांडता येते, आणि एक ऐतिहासिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडण्याची ही दुसरी एक परंपरा आहे की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केलेली आहे त्याची. बघा, आणि म्हणूनच आपण नेहमी सांगतो की आम्हाला जो बुद्ध मिळाला तो बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळाला. आपण जरी पूर्वाश्रमीचे बौद्ध जरी असलो, बघा मौर्य काळात किती लोक बौद्ध होते याचा आढावा इतिहासकार जेव्हा घेतात, शास्त्रज्ञ जेव्हा घेतात, पुरातत्व खात्यातले लोक घेतात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की साधारणतः मौर्य काळात 97% लोक बौद्ध होते. 97% लोक बौद्ध होते. तत्कालीन असणारी लोकसंख्या. बौद्ध या शब्दाचा अर्थ बुद्धाची पूजा करणारे असा जो आज आपण घेतो तसा नाही, तर सच्चिल होते, सदाचारी होते, सज्जन होते, असा त्याचा अर्थ होतो. लोक जे होते, लोकसंख्या जी होती, ही लोकसंख्या बौद्ध होती, म्हणजे सदाचारी लोक होते त्या काळात. बौद्ध या शब्दाचा अर्थ बौद्ध हा शब्द संपूर्ण त्रिपिटकात आपल्याला कुठे मिळणार नाही. बुद्धानं सांगितलं काय? सांगितलं तत्वज्ञान सांगितलं फक्त, आणि त्याचं आचरण. बुद्धाचं तत्वज्ञान काय आहे? सदाचारी व्हा, बस, याच्या पलीकडे काही नाही. सज्जन व्हा, कुठलंही पाप कर्म करू नका. यामुळे लोक सज्जन झाले. त्यांच्याही अगोदर सज्जनतेचा प्रसार आणि प्रसार करणारे महामानव बुद्धाच्या अगोदर महावीर होऊन गेले. त्यांचाही प्रभाव होता समाजावर. अनेक श्रमण परंपरा निर्माण झाल्या, तर त्या पण श्रमण परंपरा ज्या होत्या, ह्या श्रमण परंपरा हा सज्जनतेच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांचाच एक प्रवाह होता. त्यामुळे तत्कालीन लोक हे
किती मौर्य काळात लोकांचे गुन्ह्याचं प्रमाण काय होतं? 6% गुन्हे. या 6% गुन्हेगार असणारे लोक त्या काळात, मौर्य काळातले लोक 6% गुन्हेगारीचं स्वरूप होतं. 6%. त्यातले 2% हे दरोडेखोर, खुनी असे होते, म्हणजे मोठे गुन्हेगार. आणि हे बाकीचे छोटे मोठे जे होते हे 6%. अशा पद्धतीची असणारी सामाजिक विचारधारा जर बघितली तर त्या काळात सज्जन लोक कितीतरी होते. आणि आज गुन्ह्याचं प्रमाण किती आहे? आज गुन्ह्याचं प्रमाण मला असं वाटते 40%च्या जवळपास ते आहे. मग बघा, सदाचारी जर समाज असला तर गुन्ह्याचं प्रमाण कमी होते, पोलिसांचं काम कमी होते. आणि हे काम वाढू नये, आणि हे मौर्य काळात हे सदाचाराचं प्रमाण एवढं का, गुन्ह्याचं प्रमाण एवढं कमी का, म्हणजे 8%च काय गुन्हेगार? त्याच्या पाठीमागचं कारण होतं की मौर्याचं प्रशासन ज्या पद्धतीचं, त्यानं मौर्यांचं प्रशासन कशावर आधारलेलं होतं? धम्मावर आधारलेलं होतं. म्हणजे बुद्ध हा त्याच्यापुढे आदर्श होता, बुद्धाचं तत्त्वज्ञान त्यांना आदर्श होतं. आणि म्हणून त्यांनी एक नवीन मंत्रालय निर्माण केलं होतं. त्याच्या मौर्यांच्या प्रशासनातील 30 मंत्री होते. 30 मंत्रिमंडळ होतं, 30 प्रकारचं मंत्रिमंडळ होतं. म्हणजे त्यांचे अमात्य 30 होते, म्हणजे 30 खाती होती त्या काळात. या 30 खात्यातलं आणखीन एक वेगळं खातं त्यानं निर्माण केलं होतं, 30पेक्षा वेगळं, की ज्याला धम्म महामात्य म्हणतात, धम्म महापात्र. हा धम्म महापात्र म्हणजे काय? की समाजामध्ये गुन्हा होऊ नये यासाठी निर्माण केलेली शासकीय यंत्रणा होती ती. आजपर्यंत मौर्य काळानंतर ही यंत्रणा मोडकळीस काढली गेली. ती मौर्याच्या कार्यकाळ 10 वर्षाच्या 10 राजांच्या कार्यकाळापर्यंत ती राहिली, नंतर ती समाप्त झाली. जसं अनेक परंपरा मोडीत काढतात नंतरचे प्रशासक, तशा पद्धतीचं. तर ही जी धम्म महापात्र जी आहे, हे जे आहे ते गाव पातळीपासून तर केंद्रीय पातळीपर्यंत स्वतंत्र यंत्रणा होती. आणि ती यंत्रणा गुन्हा होऊ नये यासाठी जागरूक होते. गुन्हा होण्याच्या अगोदर ते लोक त्या ठिकाणी जात, त्यांना वाटायचं एवढं त्यांचं हेर खातं मौर्यांचं प्रबळ होतं. हा आहे परिणाम. तुम्ही कोणतं तत्त्वज्ञान राजानं अंगीकारलं याच्यावर अवलंबून आहे. तर बघा, अशा पद्धतीचं असणारं जो भाग आहे तो त्या ठिकाणी झाला. आणि मग आपण आपल्या राहिलेल्या भागाकडे येऊया. तो जर संसारात राहिला तर सार्वभौम सम्राट होईल, आणि तो संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तो या विश्वात अज्ञान अंधार नाहीसा करणारा तो बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले, आणि तिच्या प्रसूतीचा काळ जवळ येऊ लागतात प्रसूतीसाठी ती आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आणि ती पतीला म्हणाली, मला पित्याच्या देवदहा नगरीला मी जाऊ इच्छिते, मी माझ्या माहेरी जाते. आणि तिची जी नगरी होती त्या नगरीला, वडिलांच्या नगरीला ती जाणे. देवदहा नगरी. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, राजाने उत्तर दिले. आजही घराची महिला गर्भवासी झाल्यानंतर बाळंतपणासाठी माहेरी जाते. ही परंपरा कुठून सुरू झाली माहिती नाही, परंतु त्या काळात आपल्याजवळ पुरावा आहे की त्या काळात महामाया कपिलवस्तूवरून आपल्या माहेरी निघाली. देवदहाला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसं पुष्प विरहित अशा वृक्षाच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. ते लुंबिनी वन होय. या लुंबिनी वनातून ती तिथं खूप फुलांची झाडं होती, पाटल वृक्ष होते, शाल वृक्ष होते, पाना फुलांनी बहरलेले जलाशय होते, लदालत भरलेले जलाशय होते, कमळाचे फुलं वगैरे वगैरे त्या पुष्करणीसारखे खूप फुललेले होते. अशा सुंदर वनातून, बगीचेतून, लुंबिनी वनातून तिला जायचं होतं. त्या लुंबिनी वनातून ती जात होती. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते.
राजाचा स्वागत करायचा, मग मंडप घालायचे सजवलेला, आणि त्याच्यावर पानं फुलं वगैरे वगैरे ह्या सगळ्या सजवलेल्या गोष्टी त्या काळी लोक करत असत. अशा त्या मंडपाप्रमाणे ते वन तिला वाटत होतं आणि खूप सुंदर होतं. पाटल वृक्ष हे वृक्ष आता कमी झाले. अनेक वृक्ष असे आहेत की ती त्या काळात होती, आज नाहीत. त्या काळात अनेक वृक्ष होते, आज ते वृक्ष संपले. मला माहिती आहे, आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये चंदनाची खूप झाडं होती. आज चंदनाचं झाड जर शोधायचा प्रयत्न जर केला तर आपल्याला सापडणार नाही. फार तर पातूरच्या काही जंगलात मोजक्या ठिकाणी 1-2 सापडतील. आमच्या गावातही चंदनाची लाकडं होती, नाहीशी झाली. का झाली? अशी अनेक प्रकारची वृक्ष अशी आहेत की जे पक्ष्यांच्या पोटातून त्याच्या बिया, ते पक्षी ते फळं खातात आणि त्याच्यातून त्यांच्या पोटातून ज्या विष्ठेतून ते फळं जेव्हा बाहेर पडतात तेव्हाच ती जगतात. वड आणि पिंपळ हे असेच आहेत. तसे ते येत नाहीत. ते पक्षी जेव्हा खातात त्यांच्या पोटात जातात आणि मग ते लागतात, विष्ठेतून बाहेर येऊन ते रुजतात. कारण त्यांना ज्या पद्धतीचं त्याचा बीजप्रसार होतो, ती बीजप्रसार करण्याची जर पद्धत जर तुम्ही जर बघितली तर पक्षी मरण पावले, पक्षी नाहीसे झाले, अनेक पक्ष्यांच्या जाती नामशेष झाल्या. त्यामुळे अनेक वृक्षांच्या जातीसुद्धा नामशेष झाल्या, कारण नंतर उगवलेच नाहीत. कारण त्यांना ठराविक मर्यादा असते, झाडांना सुद्धा. अशी अनेक झाडं आहेत की जे झाडं पूर्वी होते, आज नाहीत. पाटल वृक्ष आज आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जुन्या काळामध्ये जी घरं बांधली होती, ही मोठी मोठी जी महालं आहेत मौर्य काळातली किंवा बुद्ध काळातली, तर ही महालचे पाये जे होते, हे पाये म्हणजे कमरीपर्यंतचे आकार जे आहेत ते दगडाविटाचे मातीचे आहेत. नंतरचं जे बांधकाम आहे ते सगळं पाटल वृक्षांच्या पाटल्यांवर असे, लाकडाच्या कामावर असे, आणि मग त्याच्यावर छत म्हणून एकतर गवत असे आणि नाहीतर मग त्याच्यावर माती टाकत धाब्याची घरं. आणि कशी घरं होती हे जर बघायचं असेल तर तुम्हाला लेण्यातली शिल्पकला बघावं लागेल, लेण्यातली चित्रकला तुम्हाला बघावं लागेल, आणि त्याच्यावर लक्षात येईल त्यावेळची 2 मजली, 3 मजली, 4 मजली आणि 5 मजली सुद्धा इमारती होत्या. आणि या सर्व इमारती ह्या पाटल वृक्षाच्या होत्या. पाटलीपुत्र हे जे नाव पडलं ना, 3 किलोमीटर रुंद आणि 9 किलोमीटर लांब असणारी जी नगरी होती सम्राट अशोकाची, चंद्रगुप्ताच्या काळापासून, चंद्रगुप्ताच्या अगोदरपासूनची, तर ही संपूर्ण पाटल वृक्षाची होती, पाटल्यांची म्हणजे त्या फळ्यांची होती, लाकडांची होती. म्हणून त्या नगरीचं नाव पाटलीपुत्र ठरलं होतं. लक्षात घ्या, ऐतिहासिक संदर्भ आताच्या भाषेवरून आपल्याला घेता येत नाही. त्यावरूनच पटना नाव पडलं त्या शहराचं आत्ताचं, पाटलीपुत्रचं पटना. पटना साहिब आणि पटना हे 2 शहर आहेत जवळपास. तुम्ही जर तिथे गेले असाल तर तुमच्या लक्षात येईल. पटना साहिब म्हणजे पाटलीपुत्र, ते प्राचीन. तिथं अनेक उत्खननात मौर्यांचे महाल त्या ठिकाणी सापडले. कनिंगमला त्या ठिकाणी मौर्यांच्या महालात म्हणजे सम्राट अशोकाच्या महालात 36 करोड चांदीची नाणी सापडली मौर्यकालीन. बघा, तर हा असा असणारा जो भाग आहे, हा जर आपण लक्षात घेतला तर तत्कालीन असणारे अनेक संदर्भ असे असतात की जे आपल्याला आत्ताच्या येऊन घेता येत नाहीत, तर ते आपल्याला पुरातत्व खात्याकडे तशा पद्धतीचं किंवा इतिहासाकडे तशा दृष्टिकोनातून बघावं लागेल, तशा दृष्टिकोनातून अभ्यास करायला लागेल, तेव्हा कुठं आपल्याला ह्या गोष्टी समजतील. अगोदर मौर्य काल समजला, कनिष्क काल समजला, मौर्य काल समजला, आणि नंतर मग बुद्ध काळाकडे जावं लागते आपल्याला. कारण ह्या सगळ्या वेगवेगळ्या पातळीवर इतिहासामध्ये ह्या उत्क्रांती होत जाते, बदल होत जातो, आणि जे परिवर्तन होत गेलं ते झालेलं परिवर्तन हे प्राचीन काळी होतं असं समजणं हे चुकीचं आहे. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की तत्कालीन काय असावं, तिथली परंपरा कोणती. आता आपल्या ह्याच्यात जर परंपरा असेल की त्या काळात तिथं 6-7 दिवसाचा महोत्सव चालत होता आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं, म्हणजे तो पावसाळी जो असणार महोत्सव होता, हा पावसाळी महोत्सव हा शेतीवर आधारलेला होता. हे निश्चित आहे, कारण त्या ठिकाणी 100 नांगर जर फिरवत असेल त्या दिवशी तर तो शेतीच्यासाठीच, ते भात शेतीच्यासाठी शेत कसं नांगरावं लागते, भात शेतीसाठी शेत कसं नांगरावं लागतं, तो चिखल कसा करावा लागतो हे जर बघायचं असेल तर तुम्हाला कोकणातच जावं लागते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी चोंड्यांमध्ये पाणी साठवून नांगर कशी फिरवतात
5-5, 6-6 नांगर एका एका चोंढ्यात फिरतात. चोंढा म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, खाचरं असतात भात शेतीचे छोटे छोटे. आणि मग त्याच्यात चिखल तयार होतो. चिखल तयार झाला मग भात उपटून काढून त्याचं रोप असं लावायचं असते. हे जे काही उत्सवाच्या स्वरूपाचं जे शेतीचं उत्पन्न काढणारा जो उत्सव आहे, आजही आपण पोळा हा शेतीवरचा बैलाचा असणारा सण आहे. आपले अनेक भारतातले आजचे सण, माझ्या माहितीने प्रत्येक सण हा शेतीवरच्या असणाऱ्या परंपरेवर आधारलेला आहे. फक्त आपण त्याचा शोध घेतला नाही. मग आपण जर कृषक असू, आपण जर शेतीवाले असू, तर आपण आपल्या परंपरा कशा निर्माण झाल्या अशा ग्रंथांमध्ये काय आहे, या परंपरेवर ग्रंथावर कोणती कथा आहे, हा भाग आपण अलहिदा केला पाहिजे. पण बाकीचे सर्वच्या सर्व सण हे उत्सव आणि निसर्ग, शेती आणि निसर्ग याच्यावर त्या गोष्टी आहेत. बघा बघा या ठिकाणी लुंबिनीत पालखी गेली असताना ते वर स्वर्गीय अशा लता वनाप्रमाणे एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे वासत होते. बुंद्यापासून तर फांद्यापर्यंत, शेंड्यापर्यंत वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते आणि अशा नानाविधी रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाज गुंजारत होते. ही संपूर्ण वाक्यरचना अशोघोषांची आहे. या अशोघोषाने लिहिलं की फुलं जशी सुंदर विविध रंगाची, तशी फुलपाखरं, भ्रमर आणि त्यांचे आवाज आणि ते विविध प्रकारचे पक्षी, ज्या पक्षी कसे विविध आवाज करतात हे तुम्हाला माहिती आहे. आणि असे सगळे पक्षीसुद्धा रंगाचे, निरानिराळ्या आवाजाचे या ठिकाणी गुंजारव करतात, भ्रमर गुंजारव करतात. आणि गुंग फिरणारे कमळाच्या भोवती फुलपाखरं वगैरे या सगळ्याचं वर्णन पाहून, हे त्यांना प्रत्यक्ष पाहून महामायाला वाटलं की आपण या ठिकाणी थांबावं. तेथील मनोहरम दृश्य पाहून महामायाच्या मनात अजून तिथं काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरण्यास तिथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली आणि तिथल्या सुंदर शाल वृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली. त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलकावत होत्या. हे पाहून महामायाला त्यापैकी एक फांदी हाताने धरावीशी वाटली. आणि महामायाला असं वाटलं हे हवेनं मस्त छानपैकी हे झाड हलते आहे, झोका घेते आहे ते हवेनं, खाली वर खाली वर खाली वर ते झाडं असे होत आहेत. आणि ते सगळं मंत्रमुग्ध झालेलं वातावरण पाहून तिच्या मनात इच्छा उत्पन्न झाली की शाल वृक्षाची फांदी आपण हातात धरावी. आणि त्याप्रमाणे तिनं हातात धरली. हातात धरायचा वेळ आणि हवेनं ती फांदी वर उचलण्याची वेळ एकच झाली. आणि तिनं हात धरता बरं फांदी वर गेली हवेनं आणि ही अधांतरी राहिली. 1-1.5 फूट जमिनीपासून ती उंचावल्या गेली. एकदम कळ आली आणि सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. म्हणजे सिद्धार्थ गौतम ना जमिनीवर झाले, जमिनीवर त्यांचा जन्मच झाला नाही, अधांतरी झाला. हे लिहिलं कोणी? अशोघोषांनी लिहिलं, चरित्रातून लिहिलं. त्यांच्या अप्रतिम असणाऱ्या प्रतिभेच्या भागातून ती बाब बाहेर आलेली आहे. हे शब्द अशोघोषाची प्रतिभा आहे, लक्षात घ्या. अधांतरी आहे. आणि ते बाळ पडू नये म्हणून आकाशमार्गे दुसरे एक बोधिसत्व आले, 3 बोधिसत्व आले. त्यांनी बाळाला अलगद धरलं आणि मग हळूच महामायेला सुपूर्द केलं. अरे बाळ झालं, जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि हे घे तुझं बाळ. याच्यावर शिल्प आहे. शिल्पकर वेरूळ अजिंठा लेणीमध्ये याच्यावर एक लेणी क्रमांक 2 मध्ये याच्यावर चित्र आहे. आणि हे चित्र कधी निर्माण झालं? इसवी सनाच्या 4थ्या शतकात, 4थं ते 5वं शतक. इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकात त्या भिंतीवर ते चित्र निर्माण झालेलं आहे. त्याचा ऐतिहासिक काल जो आहे हे इसवी सनाचं 4थं शतक. मग इसवी सनाच्या 4थ्या शतकात ते 3 असणारे बोधिसत्व त्या सिद्धार्थ गौतमाला ती महामाया एक हात तिचा असा वर त्या याला आहे, शाल वृक्षाच्या फांदीला धरलेला आहे घट्ट, आणि ती अधांतरी आहे. आणि तो जन्मलेलं बाळ त्या तिघांनी अलगद झेललं आणि महामायाला दिलं. दुसरा एक बोधिसत्व चिवर घेऊन येतोय. दुसरा एक त्याच्या हातीच एक भिक्षापात्र सुद्धा आहे.
कारण त्यांना माहिती होतं की हा पुढे बोधिसत्व होणार आहे. हे लिहिलं कोणी? हे लिहिलं अशोक घोषाने. हे बुद्धचरित्र लिहिलं कोणी? असं अलौकिक पद्धतीनं, साहित्यिक पद्धतीनं, सुमधुर आणि अत्यंत रमणीय असणाऱ्या शब्दाचा प्रयोग करून साहित्यातले असणारे सर्व गुण वापरून, सगळे रस वापरून हे अशोक घोषाने लिहिले. कारण ते कवी होते आणि यांनी लिहिल्यामुळे मग आता याला इतिहास समजायचा काय? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुमच्या बुद्धीला हा पटतो काय की ते स्वर्गातून खाली आले हे हे बाकीचे सगळे बोधिसत्व आणि मग त्यांनी ते अशा पद्धतीची रचना ही अशोक घोषाने केली आणि नंतरच्या काळात चित्रकारांनी, शिल्पकारांनी अशा पद्धतीचं चित्रण लेण्यांमध्ये करून ठेवलं. अलौकिक पातळीवर त्यांनी मांडलं बुद्धचरित्र. आणि म्हणून आपल्यापर्यंत म्हणजे बाबासाहेब म्हणतात की बुद्धचरित्र या गोष्टीसाठी मला अशोक घोषावर अवलंबून राहावं लागते. त्याच्या इतकं दुसरं कोणाचंही बुद्धचरित्र मला चांगलं वाटलं नाही किंवा उपलब्ध नाही. अशा पद्धतीची आखणी आपल्या विचारवंतांनी आपल्या मनात केली पाहिजे. अशा पद्धतीचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि तोच अभ्यास आपण समाजापुढे प्रस्तुत केला पाहिजे. अलौकिक पातळीवर मांडायचा प्रयत्न करणारे खूप लोक आहेत आणि ते करतात सुद्धा. आपण त्यांचं पण ऐकतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचताना तुम्हाला ज्या बाबासाहेबांनी ज्या कसोट्या दिलेल्या आहेत ह्या कसोट्या पुढच्या भागात येणार आहेत. पुढच्या म्हणजे 270 या पृष्ठावर, म्हणजे जर तुमच्याकडे तो ग्रंथ असेल तर मी वाचत असणारा, अभ्यास करत असतानाचा जो ग्रंथ आहे तो बुद्ध आणि त्यांचा धम्म, पीपल एज्युकेशन सोसायटीनं जी हे आहे प्रकाशन आहे, या प्रकाशनाची 9वी आवृत्ती माझ्याकडे आहे आणि 270 पानावर बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या धम्म आपण तपासत असताना, अभ्यासत करत असताना आपण कोणत्या कसोट्या लावून ग्रंथ वाचले पाहिजेत. ग्रंथप्रामाण्यवाद आपण स्वीकारलाय काय? शब्दप्रामाण्यवाद आपण स्वीकारलाय काय? याची या प्रश्नाची उत्तरं घेत असताना 3 कसोट्या बुद्धही म्हणतात तसं की माझं सगळं सगळं जे आहे जसं जसं तुम्ही घेऊ नका, तुम्हाला जेवढं पडते तेवढं घ्या, या पहा, अनुभवा आणि त्या अनुभवातून तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही स्वीकारा. मी जर खूप काही सांगितलेलं आहे, म्हणजे या सांगितलेल्यापैकी तुम्हाला काय पडते अशा पद्धतीची विचारधारा जर धम्म सांगणाऱ्या आपल्या महामानव भगवान बुद्धाची जर असेल, महाकारुणिक भगवान गौतम बुद्धाची असेल, तर तीच बाबासाहेब पुढे काय म्हणतात, त्यांनी कोणत्या कसोट्या लावल्या, त्या 3 कसोट्या कोणत्या, हे 270च्या हे मी सांगितलेल्या आवृत्तीच्या 270 पानावर आहेत. ते जेव्हा येईल आपलं वाचनाचं त्यावेळेस मी अधिक स्पष्ट करेन, अधिकारवाणीनं सांगेन की ह्या अशा गोष्टी आहेत. त्याचं विश्लेषण फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येते. पण तो काळ, ती वेळ खूप उशिरा येणार आहे. कारण आपण आपल्या या स्पष्टीकरण पाहत असताना आपण जास्तीत जास्त 2च पानं पाहतोय. मग ते त्याचा कितव्या नंबरवर येईल तो आपण बघा. तर अशा पद्धतीची शिल्पकला अगोदर निर्माण नाही झाली, तर ती अगोदर अशोक घोषानं लिहिलं साहित्यामध्ये आणि त्या पद्धतीनं ते झाली. बघा, साहित्य निर्माण झाल्यावर तसतशी शिल्पकला निर्माण झाली. लेण्यांमध्ये महामयुरीचं शिल्प कधी आलं? जेव्हा महामयुरी हा ग्रंथ निर्माण झाला तेव्हा. प्रज्ञापारमिता ही देवी कधी निर्माण झाली? बुद्धाच्या पायाखाली एका साईडनं ती प्रज्ञापारमिता असते. कधी आली ती? जेव्हा आचार्य नागार्जुनाने प्रज्ञापारमिता नावाचा ग्रंथ लिहिला, त्यानंतर प्रज्ञापारमितीची निर्मिती लेण्यांमध्ये झाली. साधं नाही आहे. शिल्पकला समजून घेताना तुम्हाला साहित्य तत्कालीन असणाऱ्या बौद्ध अभ्यासकांनी, महापुरुषांनी, म्हणजे हे जे अशोक घोष आहेत याला प्रतिबुद्ध म्हणतात. 4 प्रकारचे प्रतिबुद्ध होऊन गेले, म्हणजे बुद्धासारखे होऊन गेले असं त्यांना मान आहे. अशोक घोष, नागार्जुन, वसुबंधू, धम्मकीर्ती. बघा, मग त्यांची ग्रंथरचना जर आपण बघितल्या, काही असे ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथाचे नाव तुम्हाला माहिती नाहीत.
त्या ग्रंथांमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्या असणाऱ्या ग्रंथांचं स्वरूप शिल्पकलेमध्ये उमटलेलं आहे. साहित्याचं स्वरूप शिल्पकलेत आहे. म्हणून शिल्पकला समजून घ्यायची असेल ती यांची ग्रंथरचना सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल, त्याशिवाय ते तुम्हाला कळणार नाही. बघा, सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिच्या हाताला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली आणि तिने फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलल्या गेली. अशा प्रकारच्या हालचालीमुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शाल वृक्षाची फांदी हातात धरलेली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 या वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला. हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. ही तारीख जी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. ख्रिस्तपूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या अगोदर 563व्या वर्षी. मग ख्रिस्तपूर्व येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या अगोदर ही कालगणना जी आहे, ही कालगणना तुम्हाला येशू ख्रिस्ताचा जन्म आणि मग ते ख्रिस्तपूर्व 563 ही जी तारीख आहे, ही जी बाब आहे, ही बाब तुम्हाला त्रिपिटकामध्ये कुठेही मिळणार नाही. मग हे कुठे मिळणार आहे? हे इतिहासाची कालगणना कशी केली पाहिजे हे जागतिक जेव्हा सभा होतात त्यावेळेला येशू ख्रिस्ताचा जन्म हे शून्य समजायचं. त्याच्या अगोदरचं ख्रिस्तपूर्व आणि त्याच्या जन्माच्या नंतरचं ख्रिस्तानंतर, इसवी सनाच्या नंतर, अशा प्रकारचं ते मोजण्याची परंपरा आपण आज स्वीकारलेली आहे. या मोजण्याच्या परंपरेला धरून बाबासाहेब म्हणतात येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या अगोदर 563 वर्षाच्या अगोदर ही घटना घडलेली आहे वैशाख पौर्णिमेला. गणित शिकणारे जर लोक असतील, हे गणित शिकणाऱ्या लोकांना संख्यारेषा जर माहिती असेल, संख्यारेषा लहानपणी आमच्या इथं संख्यारेषा 5व्या वर्गामध्ये आम्हाला शिकवली जात होती. आता कोण्या याच्यात शिकवल्या जातात माहिती नाही, आता नवीन अभ्यासक्रमानुसार. तर संख्यारेषा शून्याच्या एका साईडनं म्हणजे उजव्या साईडनं जर गेलं तर संख्या वाढत जाते आणि शून्याच्या डाव्या साईडनं जर गेलं तर शून्य वजा कमी 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 होत जाते. पण इकडे वाढत जाते. जसजसं आपण पाठीमागं जाऊ तसतशी संख्या इकडे वाढते आणि शून्याच्या नंतर इकडे संख्या वाढत जाते. धन आणि ऋण ही संख्यारेषा जर समजून घेतली तर इसवी सन पूर्व 563व्या वर्षी भगवान बुद्धाचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला. हेपर्यंत आज आपण बघणार आहोत आणि याच्यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. असित मुनीचं जे आगमन झालं, असित मुनीचं आगमन हा भाग जो आहे हा आपण पुढच्या रविवारी बघूया. आपण हा व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थित पाहावा, ऐकावा, चिंतन मनन करावं, याच्यावर कॉमेंट्स कराव्या, लाईक कराव्या, जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. आपण विचारवंत, व्याख्यातील लेखक, प्रबोधनकार, कवी, गीतकार असाल तर आपण आम्हाला संपर्क करावा. आम्ही तुमचे विचार प्रबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे काम करू. आमचा संपर्क क्रमांक 83 29 36 0501.